मागच्या लोकसभेला त्यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केलं आणि निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात भाजपाचे मेळावे, भाजपाचे मिटिंग, भाजपाच्या प्रचारात भाग घेतला. अनेकदा दिसलं, पण शेवटी म्हणलं सुधारणा होईल आज नाही उद्या. एवढे दिवस काँग्रेसच्या निशाणीच्या काँग्रेसच्या तिकडेच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांनी 3-4 पदं घेतली प्रत्येकाने. त्या पदाच्या माध्यमातून फायदा झाला, मोठे झाले, गुद्दारी केली, सगळं केलं. सुधारणा होत नाही असं लक्षात आल्यावर आणि मुंबईची हायकमांड त्यांच्या परवानगी घेतली आणि त्यांना अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 8 सदस्य त्यांना पक्षातून कायमचं काढून टाकले. एकूण किती जणांची अंमलबजावणी करण्यात आली? 10 जण, 10 नगरपंचायतचे सदस्य, त्याच्यामध्ये अध्यक्ष आले, उपाध्यक्ष आले. पुढील नेमकी काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे? आमची भूमिका त्यांच्यापेक्षा चांगले कार्यकर्ते आम्ही तयार करणार आहोत. तयार आहेत याला पक्षामध्ये. ते जागा आणून बसले होते, फायदा घेत होते. आता भूमिका आमची अशी आहे की आम्ही ती जागा भरून काढू. चांगली चांगली माणसं पक्षात घेऊ. अनेक लोक काम करायला तयार आहेत, अनेक तरुण काम करायला तयार आहेत. त्यांना पक्षात घेऊन पक्षाची बांधणी पहिल्यापेक्षा चांगली जोरात आहे. जनता पक्षाच्या बाजूने आहे. शहरातल्या, अर्धापूरच्या शहरातल्या लोकांचं म्हणणं होतं की पक्षाच्या विरोधात काम करतात, भाजपच्या मिटिंग अटेंड करतात, त्यांना तुम्ही काय करत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्या उद्देशाने आम्ही काढलं. लोकांची इच्छा होती, पक्षाची इच्छा होती आणि आमची इच्छा होती. अनेक नगरसेवक सांगतात की आम्ही काँग्रेसमध्येच आहोत, पण ते भाजपचं काम करत होतो. नाही, आता ते कसं आहे, त्यांना काँग्रेस पक्षाचा लढा लागला होता. काँग्रेस पक्षात निवडून आले, काँग्रेसचा फायदा घेतला. एकदम पक्ष सोडू वाटत नव्हता, पण भाजपला सोडू वाटत नव्हतं. कोणतं एक करावं लागेल ना, त्या उद्देशाने हकालपट्टी झाली. नाही निलंबित नाही केलं, काढून टाकलं पक्षात, हकालपट्टी केली. नाही, आता कोणी काय सांगेल त्याला अर्थ नाही. आता मी जाहीरपणे तुमच्या उपस्थित त्यांची हकालपट्टी केली. आता पक्षाचं नाव सांगू शकत नाही. नाही, परदेशने मला अधिकार दिले, मग माझ्या अधिकाराचा वापर केला मी. परत नांदेड़ की सियासी, समाजी, माशी और अवामी खबरों के साथ इश्तिहारात के लिए हमसे राब्ता करें।